नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। जीएमसी मुंबईचे जे आहेत तर ते परीक्षा वेळापत्रक आलेले आहे मित्रांनो, आणि त्यासोबतच त्याच्यासाठी किती अर्ज आलेले आहेत तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला इथं कळालेल्या आहेत। आता प्रत्येक पदासाठी जागा किती होत्या, त्याच्यासाठी स्पर्धा किती आहे, परीक्षा कधी होणार आहे आणि या परीक्षेची आपण तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, आणि याच्यासाठी मी तुम्हाला एक मोफत उपक्रम जो आहे तर तो देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। आणि याच जीएमसी भरतीसाठी मुंबईच्या याच्यासाठी आपण 5 टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहेत मित्रांनो। 99 रुपयात या टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत। आता याच्यामध्ये 5 टेस्ट मध्ये आपण अशा पद्धतीने केले की ग्रुप वाईज टाइम ठेवलाय। आता तरी त्यांनी काय केलेले की 25-25 नुसारच आपल्याला सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, पण आतापर्यंत जीएमसी मध्ये पाहिलं तर नंतर काय करतात, परीक्षेच्या हप्त्यापर्यंत ते लगेच सांगतात की आता ग्रुप वाईज टाइम आहे, म्हणून आपण सुरुवातीलाच तुमची ग्रुपनुसार टायमिंगची तयारी जी आहे तर ती करून घेतोय। याच्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही जीएमसी मुंबईची टेस्ट सिरीज जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात। तर बघा, परीक्षा कधी होणार आहे तर याचं जे उत्तर आहे तर ते आहे 15 नोव्हेंबर। 15 नोव्हेंबरला सकाळी 9 ते 11 एका शिफ्ट मध्ये हे जे पेपर आहेत तर ते होणार आहेत। म्हणजे इथं नॉर्मलायझेशन वगैरे काहीच होणार नाही मित्रांनो, कारण की इथं त्यांनी काय केलेलं डायरेक्टली एका शिफ्ट मध्ये पेपर घेतलेला आहे। आता या जीएमसी भरतीच्या प्रश्नपत्रिका आधीच्या झालेल्या मी तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड करून देतो। फक्त मला कमेंट मध्ये जीएमसी टाइप करा, मी तुम्हाला कमेंट मध्ये त्याची लिंक जी आहे तर ती उपलब्ध करून देतो। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हे दाखवतो बघा, ही जवळपास 135 पेजेसची एक रिस्पॉन्स शीट आहे माझ्याकडे जीएमसी छत्रपती संभाजीनगरची, एकदम क्लीन आहे, काही वॉटरमार्क नाही टाकले आम्ही, ती डायरेक्टली तुम्हाला अवेलेबल जे आहेत तर ती करून देतो। बघा इथं सगळे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा। या टेस्ट ऑनलाईन टेस्ट तर आहेत, पण या ऑनलाईन टेस्ट सोबत ज्या उमेदवारांना फ्री मध्ये काहीतरी उपक्रम पाहिजे असेल तर ती ही टेस्ट नक्की बघू शकतात। फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, कमेंट मध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी जीएमसी टाइप करायचंय। आता आपण जर पाहिलं जवळपास 211 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती। आता याच्यामध्ये हा जो टेबल आहे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जे आहे तर तो स्क्रीनशॉट घेऊ शकतात। बघा, या पदासाठी 77 फॉर्म आले, जागा फक्त 7 होती, म्हणजे 11 पदांचं कॉम्पिटिशन असणार आहे। एनिमल केअरटेकर साठी 75 अर्ज आलेत, एकच जागा होती, म्हणजे काय 75ची एवढी आपल्याला पाहायला मिळते। तशाच पद्धतीने असिस्टंट कुक, बटलर, पॅन्ट्री बॉय 129 अर्ज आलेले आहेत, आणि किती 9 हे होते, म्हणजे 14.33 एवढं आपल्याला काय मिळतं त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन। त्याच्यानंतर मी थोडंसं जास्त पदांचा एक उल्लेख करतो फक्त, बाकी तुम्ही हे सगळं वाचू शकता स्क्रीनशॉट घेऊन। चतुर्थ श्रेणी कर्मचारी 268 अर्ज आलेले आहेत मित्रांनो, जवळपास 67 पदांची इथं स्पर्धा असणार आहे। त्याच्यानंतर गार्डनर मालीसाठी 4 जागा होत्या, 114 फॉर्म आलेले आहेत, म्हणजे 28.5 एवढं आपल्याला त्याचं कॉम्पिटिशन जे आहे तर ते इथं बघायला मिळतं। ओके, पुढे लॅबोरेटरी अटेंडंट याच्या 6 जागा होत्या, अर्ज किती आले, डायरेक्ट 321 अर्ज आले, जवळपास 63 एवढं तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे। त्याच्यानंतर 11 जागा होत्या लॅबोरेटरी सर्व्हंटच्या, 11 जागा होत्या, 536 अर्ज आलेले, जवळपास 48.72 एवढं त्याचं कॉम्पिटिशन आलेलं आहे। लायब्ररी सर्व्हंटचं बघा तुम्ही, एकच जागा होती, डायरेक्ट 209 अर्ज आलेत, म्हणजे एका जागेसाठी 209 एवढी स्पर्धा तुमची पाहायला मिळते। त्याच्यानंतर म्युझियम क्रीपर साठी पण 123 अर्ज आलेत, एकच जागा होती, तरी देखील इथं चांगले अर्ज आपल्याला आलेले दिसतात। त्याच्यानंतर पिऊनचे जर आपण पाहिलं तर बघा 2 जागा होत्या, 131 अर्ज आलेले आहेत, 65चं कॉम्पिटिशन पाहायला मिळणार आहे। आणि इथं बघा सिक्युरिटी गार्ड मध्ये 7 जागा होत्या, फक्त 145 अर्ज आले, जवळपास 20ची एवढी आपल्याला कॉम्पिटिशन तिथं बघायला मिळते। त्याच्यानंतर बघा सिक्युरिटी गार्ड इथं 21 जागा होत्या, 658 अर्ज आले, जवळपास 31.33 एवढं आपल्याला कॉम्पिटिशन इथं पाहायला मिळतं। त्याच्यानंतर जर ओव्हरऑल आपण पाहिलं, ओव्हरऑल अर्ज जर पाहिले तर 9791 एवढे अर्ज आलेले आहेत, आणि जागा होत्या 211, म्हणजे जवळपास 46.46 एवढे प्रत्येक पदासाठी कॉम्पिटिशन जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळते 46 उमेदवारांची। परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा टीसीएस कडून जी आहे तर ती घेतली जाणार आहे। टीसीएस तुम्हाला रिस्पॉन्स शीट पण देतं। अशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न असणार आहे, ग्रुप वाईज टायमिंग नुसार लवकरच ते आपल्याला जे आहे तर ते कळवतील पण मित्रांनो। त्याच्यानंतर सर्वात जास्त स्पर्धा असणारी मी अशी 5 पदं जर तुम्हाला सांगितली तर त्याच्यामध्ये लायब्ररी सर्व्हंट एका जागेसाठी 209ची स्पर्धा आहे। त्याच्यानंतर आहे म्युझियम कीपर, एका जागेसाठी 123ची स्पर्धा आहे। त्याच्यानंतर एक्स रे सर्व्हंट एका जागेसाठी 119, त्याच्यानंतर एक्स रे सर्व्हंट एका जागेसाठी 87, आणि पिऊनच्या 14 जागांसाठी 1354 अर्ज आले, जवळपास 96 एवढं कॉम्पिटिशन, 97 एवढं कॉम्पिटिशन पाहायला मिळतं। त्याच्यानंतर सर्वात जास्त वॅकन्सी असणारे पद आणि त्यांच्यासाठी असणारे कॉम्पिटिशन जर पाहिलं बघा, वॉर्ड बाय कक्ष सेवकच्या जवळपास 39 जागा होत्या, त्याच्यासाठी 2590 एवढे अर्ज आले, जवळपास तुमची 66 एवढं कॉम्पिटिशन पाहायला मिळते। त्याच्यानंतर वॉर्ड बॉय हा एमए पोद्दार हॉस्पिटल मधील 28 जागा होती, 1021 एवढे अर्ज आलेले, जवळपास 36.46 आपल्याला पाहायला मिळतं। सिक्युरिटी गार्ड 21 जागा होत्या, 758 आले।
पिऊनचं 14 होते, 1354 आले आणि लॅबोरेटरी सर्वांचे 536 11 जागांसाठी. तर हे सगळं मी अनालिसिस केलेलं आहे. तर हे सगळ्यांचे स्क्रीनशॉट जे आहेत तर तुम्ही सेव्ह ठेवले पाहिजे. पीडीएफ मिळवण्यासाठी जीएमसी हे टाईप करा आणि जीएमसी मुंबईची ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन तुम्ही आजच डाउनलोड करायचंय. जीएमसी संदर्भात काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.